हॅलो महेश. नमस्कार. या आजच्या थर्ड जो आपण सेशन करतोय या सगळ्या सिरीज मधलं, जिथे आपण अचिव्हर्स मनी उपासनाचे सेलिब्रेट करतोय. तुम्हाला इथे आज बोलवून मला खूप आनंद होतोय, कारण तुमची ही जी 10 वर्षातली जर्नी आहे, ही मी स्वतः इतकी जवळनं बघितलेली आहे. सो युअर सक्सेस इज माय सक्सेस. आणि आय एम व्हेरी हॅपी की आज आपण अशा काही गोष्टी तुमच्याकडनं ऐकणार आहे, की कसा हा सगळा 10 वर्षाचा प्रवास होता. सो बिफोर वी स्टार्ट, टू तुम्हाला ऑडियन्स मध्ये इंट्रोड्यूस करते. महेश स्वतः एक फायनान्शियल प्लॅनर आहेत आणि ही हेल्प्स पीपल टू अंडरस्टँड मनी. तो पैसा त्यांच्यापेक्षा जास्त आणि कोणाला कळू शकत नाही त्याचं महत्व. अँड हाऊ मनी उपासना हेल्प टू चेंज हिज लाईफ, हिज बिझनेस, त्यांचं सगळं ओरिएंटेशन टुवर्ड्स मनी. आज हा एक इंटरेस्टिंग प्रवास आपण महेशकडनं ऐकूया. तो महेश, मनी उपासनाकडे जायच्या आधी, मनी उपासनाच्या आधी आयुष्य कसं होतं आणि हे सगळं शिकत असताना, करत असताना आयुष्यामध्ये झालेले बदल आम्हाला ऐकायला आवडतील. फर्स्ट ऑफ ऑल मॅडम आणि सर, तुम्हाला थँक्यू. ही गोष्ट तुम्ही मला करण्याची संधी देत आहे आणि मला हा प्लॅटफॉर्म देत आहे की जेणेकरून यातल्या लोकांना काही इन्साइट्स मिळू शकतील. 2000 बेसिकली माझ्या या प्रोफेशनमध्ये मला 35 वर्ष झालेली आहे आणि 2001 ते 2004 या 3 वर्षाच्या पिरियडमध्ये मला काही व्यावसायिक माझी गणित चुकली होती, काही माझे डिसिजन्स चुकले असल्यामुळे मी विशेष फायनान्शियल सर्कलमध्ये अडकत चाललो होतो आणि समहाऊ कुठल्याही प्रकारचा सक्सेस आम्हाला प्रोफेशनली मिळत नव्हता. आणि तेव्हा मग खूप काही मी शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो की बाबा असं केल्याने काही व्यवस्थित होऊ शकतं का, तसं केल्याने काही व्यवस्थित होऊ शकलं का. पण तसं कधी काही होऊ शकलं नाही. पण मला असं वाटलं होतं की आता यातनं काही आपल्याला सोल्युशन मिळणार नाही आणि आपलं प्रोफेशन पुढे प्रॉब्लेम मध्ये जाऊ शकतं. आणि तेव्हा सर पुण्यामध्ये मला वाटतं 2005-06च्या दरम्यान सर पुण्यामध्ये प्रोग्राम करायला सरांनी सुरुवात केली होती आणि एका मला वाटतं मराठी न्यूजपेपरच्या क्लासिफाईडच्या ऍड्स मध्ये सरांची एक सिक्रेट्स बियॉन्ड सिक्रेट्स नावाच्या कार्यक्रमाची मी जाहिरात बघितली. आणि जसं माणूस फेल होतो आयुष्यामध्ये, तर फेल झाल्यानंतर तो सारखं काही ना काहीतरी काही मिळतंय का जेणेकरून आयुष्य चेंज होऊ शकतं, तसं मी पण होतो. म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेलो आणि मग ते जसं जसं ते कार्यक्रम, तेव्हा सर 2.5-3 तास बोलायचे मध्ये एक ब्रेक घेऊन. तेव्हा मला जाणवायला लागलं की सर जे बोलतात हे असं काहीतरी आपण जे काही शोधतोय ते नेमकं हेच आहे. आणि मग तिथून पुढे मी जवळजवळ 50 एक सरांची इंट्रो लेक्चर्स केली, कारण ती फ्री ऑफ कॉस्ट होती. तर ती लेक्चर करत करत या विषयाचं अंडरस्टँडिंग वाढत गेलं. एक्झॅक्टली कशामुळे आयुष्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात आणि आयुष्य भरकटू शकतं हे त्या 50 इंट्रो लेक्चर्स मधून मला कळालं. सर तेव्हा 2-3 लागोपाठ लेक्चर्स घ्यायचे, ते प्रत्येक लेक्चरला मी जायचो, कारण त्याशिवाय मला मॉरल सपोर्ट काहीच नव्हता. एकतर लोअर मिडल क्लासमध्ये जन्म झाल्यामुळे बिझनेसचा डीएनए जरी होता, प्रोफेशनचा डीएनए जरी होता, तरी त्याला सपोर्ट करणारी जी एक विशिष्ट मेकॅनिझम लागतं, ते मेकॅनिझम माझ्याकडे नव्हतं की काउन्सिलिंग किंवा मेंटरिंग कुणाकडनं घ्यायचं. तर कदाचित मला असं वाटतं सरांच्या त्या इंट्रो लेक्चर्स मधनं मला ते इनडायरेक्टली मला ते सरांना मी मेंटॉर समजायचो आणि त्या गोष्टी मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचो. आणि 2007 मध्ये मला वाटतं, कारण त्याच्या अगोदर 5,000 रुपये आपला टॅपिंगचा वर्कशॉप होता, तेवढे द्यायला पण माझ्याकडे पैसे नसायचे. कारण माझ्या व्यवसायामधले इतक्या लोकांनी मला फसवलं होतं. मी लोकांची जी कामं केली होती त्याची फी लोकांनी मला दिली नव्हती. 10,000 रुपये फी असेल तर 500 रुपये घे, 1,000 रुपये घे, असं करून ते मला टाळायचे. मग जेव्हा मी 5,000 रुपये पे करून 2007 मध्ये मला वाटतं मी टायपिंगचा पहिला वर्कशॉप केला. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू हळू सगळ्या गोष्टी अशा सुटायला लागल्या. आणि मग 2008 मध्ये इतका सटकन व्यवसाय असा जम्प झाला की माझ्या मिसेसला आणि वडिलांना घेऊन मी मलेशियाला गेलो. एवढा सुरेख व्यवसाय झाला की म्हणजे आय वॉज व्हेरी हॅपी की डायरेक्टली इनडायरेक्टली जेव्हा इफ यू आर नॉट डुईंग गुड, फॅमिलीला थोडा त्रास होतो आणि हे कोणी नाकारू शकत नाही. तर मला खूप आनंद झाला की
ह्या स्ट्रगल नंतर हा जो सक्सेस मी बघतोय, हा सक्सेस आय मस्ट सेलिब्रेट विथ माय फॅमिली, म्हणून माझ्या वडिलांना आणि माझ्या मिसेसला घेऊन मी परदेशवारी पहिली केली. आणि मग ते करत असताना मग ते केल्यानंतर मला ते थांबायचं नव्हतं, की आता ठीक आहे एकदा असं स्किप झालं की आता चला आता काही नको, आता तेवढा एक आपण टॅपिंगचा वर्कशॉप केला, आता पुढे काही करणं नको. सो आय स्टेड ऑन द कोर्स अँड स्टे कनेक्टेड विथ सर. मग नंतर 2008-9 ला तुमची एंट्री झाली. मला वाटतं मराठा चेंबर ऑफ कॉमर्सला जेव्हा सरांनी तुम्हाला इंट्रोड्यूस केलं, तिथून मग यू ऑल्सो बिकम पार्ट ऑफ आवर फॅमिली. आणि मग तिथून न चुकता मी टॅपिंगचा वर्कशॉप असो, इंट्रो लेक्चर्स असो, येत राहिलो. कारण मला एवढं कळलं की मला जर आयुष्यामध्ये स्वतःला अजून पुढे जायचं असेल तर ह्या गोष्टीतनं शिकून आपल्या आयुष्याला स्किल तुम्ही इम्प्रूव्ह केले पाहिजेत, आणि तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. कारण आपण या सगळ्या कार्यक्रमांमधून जे शिकवतो ते कुठल्याही शाळेमध्ये, कुठल्याही कॉलेजेसमध्ये, कुठल्याही क्रॅश कोर्समध्ये किंवा कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला मिळणार नाही. कारण फेल्युअर मी इतकं बघितलेलं होतं, त्यामुळे मी एवढं विश्वासाने सांगतो. कारण मोटिवेशनल कार्यक्रम आणि मोटिवेशनल पुस्तकं वाचून तुम्हाला काही ते ठीक आहे, तेवढा पुरतं छान वाटतं, पण एक्झॅक्टली रूट कॉज काय आहे किंवा कोर लेवलला जे रिपेअरमेंट करायची ते मोटिवेशनल पुस्तकं वाचून आणि मोटिवेशनल कार्यक्रम कधीच करू शकत नाही. तो मला एवढं कळलं होतं सरांच्या आणि तुमच्या सानिध्यामध्ये राहून की आपल्याला आपल्या स्वतःवरती खूप काम केलं पाहिजे. आणि मग असं करता करता हळूहळू कन्स्टंटली 2008 पासून जसं जसं मी कनेक्शन मध्ये राहत होतो तुमच्या आणि सरांच्या, कार्यक्रम सगळे करत होतो, तसं तसं स्टेप बाय स्टेप माझ्या व्यवसायामध्ये मी प्रोग्रेस करत होतो. माझं अंडरस्टँडिंग वाढत होतं, गोष्टींची समज वाढत होती. पैशाबद्दल जी 2001 ते 2004 मध्ये व्यावसायिक गोष्टींमुळे आलेली जी भीती आणि चीड होती, ती भीती हळूहळू 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 हळू अशी कमी होत चालली होती. मजा, आय वॉज एन्जॉईंग दॅट प्रोसेस अँड स्टील टुडे ऑल्सो आय एम एन्जॉईंग द प्रोसेस. कारण देर इज एव्हरी डे इज अ न्यू लर्निंग फ्रॉम मी विथ यू अँड सर ऑलवेज. आणि एकही दिवस असा जात नाही की मी हे फॉलो करत नाही. मग 2017ला जे आपण मनी मंत्र नावाचा प्रोग्राम अगोदर वन डेचा करायचो, 2000 मला वाटतं 13 साली पहिली मनी उपासना लॉन्च झाली आणि त्याला लगेच ऍडमिशन घेऊन टाकलं. कारण जे ध्येय आयुष्यामध्ये ठरवलेलं आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं होतं, म्हणून आय हॅव इन्व्हेस्टेड. बुकिंग केलं मनी उपासना 2013ला. आणि तेव्हा आपण विशेष घ्यायचो की आपल्याला काय काय पाहिजे अशा विशेष घ्यायच्या. तेव्हा 2013च्या पहिल्या मनी उपासनामध्ये म्हणजे आपली पहिली मनी उपासना पहिली आपली आणि माझी पण स्वतःची पहिली मनी उपासना. त्याच्यामध्ये मी माझी ड्रीम कार नंबर आणि कलर सकट मी त्या विश मध्ये घेतली होती. आणि 6वं मनी उपासनाचं सेशन होईपर्यंत ती कार मी विकत घेतली ती विथ एक्झॅक्ट नंबर अँड एक्झॅक्ट कलर. आणि मला इतका आनंद झाला होता की खूप चाइल्डहुड मध्ये असताना माझं स्वप्न होतं की स्वतःची कार घ्यायची, आणि ते स्वप्न पूर्ण झालं ओनली अँड ओनली ड्यू टू एनर्जेटिक अँड क्वांटम फिजिक्स, एनर्जी सायकोलॉजी अँड क्वांटम फिजिक्स टीचिंग गिवन बाय यू अँड सर. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. आणि मग तिथून मग आता 2013 नंतर तर काही स्टॉपिंगच नव्हतं. म्हणजे एक तर 100% फेथ मी मनी उपासना किंवा पॉवर टॅपिंगच्या वर्ष 100% फेथ ठेवून तुमच्यावर आणि सरांवर किंवा जे शिकवत आहेत ते मी फॉलो करतो. त्याच्यामध्ये किंतु परंतु नसतो. तर लॉजिकली विचार करत नसल्यामुळे असंच का आणि तसंच का असे प्रश्न पण मला कधी पडत नाही की हे असं कसं मॅडम, हे सर असं कसं. त्यामुळं सर कायम म्हणतात की धो बोला है ना तो धोने का, पूछने का नहीं, क्यों धोने का आणि कैसे धोने का. तर ते मी फॉलो करतो ब्लाइंडली, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं तो सक्सेस मिळत गेलेला आहे. आणि मग त्या बॅड फेज मध्ये असताना टिपिकल जे सर्व घरांमध्ये नाही का, याला पत्रिका दाखव आणि त्याला पत्रिका दाखव, अशा एका ज्योतिषांनी मला सांगितलं होतं की तुम्ही गोऱ्या लोकांच्या देशामध्ये कधीच जाऊ शकणार नाही. पण मनी उपासना करायला लागल्यापासून आता मागच्या वर्षीपर्यंत मी 6 वेळा युरोपला जाऊन आलो. त्याच्यातनं 2 वेळा विथ फॅमिली जाऊन आलेलो आहे. सो इथं अजून एक शॅकल ब्रेक झाला की भविष्य वगैरे सगळं थोटांड असतं किंवा ते पासिबो इफेक्ट प्रमाणे ते थोडंफार काहीतरी काम करत असेल. पण एंटायर तुम्हाला जो इन अँड आउट चेंज तुम्हाला तुमच्या
लाईफमध्ये किंवा तुमच्या डेस्टिनीमध्ये जर करायचं असेल तर यू हॅव टू वर्क ऑन युअर सेल्फ बाय रिलीजिंग द एनर्जेटिक ब्लॉक्स इन युअर सबकॉन्शियस अँड अनकॉन्शियस. हे मला आता पक्क कळलेलं आहे. आणि टर्नओव्हरच्या लेवलवर जर बघायचं म्हणलं तर मनी उपासना करायच्या अगोदर आणि आत्ता म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट 2023-24, तर आय हॅव ग्रोन टर्नओव्हर वाईज 200 टाइम्स. ग्रेट. तर दिस इज समथिंग व्हेरी युनिक, जे मी म्हणजे असं काही होईल आयुष्यामध्ये अशी कल्पना पण केली नव्हती. बरं, हे सगळं करताना अगोदर जे हजारो आणि कमवण्यासाठी जो स्ट्रगल होता, ज्या एनर्जेटिक ब्लॉकमुळे, कोर लेवलमुळे किंवा काही चुकीच्या गोष्टींच्या चुकीचे बिलीफ असल्यामुळे, ते सगळे निघून गेल्यामुळे आता लाखो रुपये असे सहज कमवू शकतो. दॅट इज द बेस्ट पार्ट. म्हणजे कुठून कुठे आलोय आपण. पब्लिक अँड दॅट टू विथ स्मार्ट वर्क. हा, आणि दुसरी गोष्ट, माझ्या व्यवसायामध्ये मी फ्री ऑफ कॉस्ट कोणाला भेटत नाही मॅडम. आय चार्ज पीपल फॉर मीटिंग. म्हणजे सेम माझ्या व्यवसायामध्ये पीपल मीट देअर प्रॉस्पेक्ट और देअर क्लायंट्स फ्री ऑफ कॉस्ट. आय मीट पीपल आफ्टर चार्जिंग द फीज. आय डोंट टेक अपॉइंटमेंट, आय गिव्ह अपॉइंटमेंट्स. तर हा जो सगळा शिफ्ट जो झालेला आहे पर्सनल लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये, इट इज ओनली अँड ओनली ड्यू टू द ऑल द टीचिंग्स ऑफ यू अँड सर. आणि तुम्ही दोघं दीपस्तंभासारखे मार्गदर्शक म्हणून मला मार्गदर्शन करत असता, भेटताना आणि न भेटताना सुद्धा. कधी काही वाटलं अजूनही युट्यूबवरचा एखादा जुना व्हिडिओ बघतो, अंडरस्टँड करून घेतो. आणि ज्या लेवलचं, म्हणजे आपण कायम असं म्हणतो की मराठी माणसांना आपल्याच लोकांची किंमत नसते, तर ज्या लेवलची नॉलेज डिलिव्हरी सरांनी, आता मला वाटतं 17-18 वर्ष सरांशी मी कनेक्टेड आहे, ज्या जगातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या तत्वज्ञ आणि शास्त्रज्ञांचे जे सायंटिफिक रिसर्च आहेत, एनर्जी सायकोलॉजी, आणि हे सगळं ज्ञान सरांनी आपल्या समोरती असं ओतलेलं आहे आणि अजूनही ओततायत. म्हणजे काय घेऊ आणि काय नको, म्हणजे आपल्या समृद्धीचा साक्षात्कार पुस्तकामध्ये जी पुस्तकांची नावं दिलेली आहेत सरांनी, की ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी ही पुस्तकं वाचा. आणि त्यातली बरीचशी पुस्तकं मी विकत पण घेतलेली आहेत. ती पुस्तकं तेव्हाच कळू शकतात जेव्हा मला माझ्या मातृभाषेमध्ये पॉवरफुली कळू शकतं. आणि ते सरांनी पहिलं आणि नंतर तुम्ही एवढ्या पॉवरफुली आम्हाला अंडरस्टँड करून दिलेलं आहे की म्हणजे हॅट्स ऑफ टू यू अँड सर फॉर दॅट गिव्हिंग दॅट अंडरस्टँडिंग. तर हे सर किंवा तुम्ही जर भेटले नसते तर हे अंडरस्टँडिंग किंवा हे परसेप्शन देणार कोणी भेटलंच नसतं. सो मला असं वाटतं की सर आणि तुम्ही जे काम करताय यांनी एक समृद्ध आणि श्रीमंत समाज घडतोय आणि यांनी एक समृद्ध आणि श्रीमंत राष्ट्र आपण उभं करू शकतो. आणि हे करताना, मनी उपासनाचा भाग होताना, आपल्या प्रत्येक प्रोग्रामचा भाग होताना इतका आनंद होतो मनापासून. आणि हे जे काही एक्सपिरियन्स केलेलं आहे मनी उपासना करताना किंवा करायच्या अगोदर कुठल्याही इंट्रो लेक्चरचा, हा आनंद आहे ना, हा कशामध्ये मोजता पण येणार नाहीत आणि हा व्यक्त पण नाही करता येणार. हा आतमध्ये जो फील करण्याची गोष्ट आहे, आणि जे मी आता फील करू शकतो या 17 ते 18 वर्षाच्या अनुभवातनं, इट इज ट्रिमेंडस. म्हणजे आज 14-15 वर्षापूर्वीचे माझे मित्र, 14-15 वर्षापूर्वीची माझी परिस्थिती आणि आजची परिस्थिती 200% फरक आहे. म्हणजे माझ्या मित्रांना कळले की हा असं काहीतरी करतोय की यांनी याच्या आयुष्यामध्ये शिफ्ट केलेलं आहे. ते पण विचारतात की अरे एक्झॅक्ट करतोय का. मी त्यांना शेअर करतो मी असं असं करतोय. त्याचबरोबर माय फॅमिली इज ऍब्सोल्युटली हॅपी. माय वाईफ, माय किड्स, माय फादर, दे आर ऍब्सोल्युटली हॅपी.
आणि नॉर्मल जर तुमची कुटुंब हॅपी असेल तर तुम्ही हॅपी असता. अदरवाईज तुम्ही पैसे कमवताय आणि तुमचं कुटुंब हॅपी नाही तर त्या हॅपीनेसचा काही अर्थ नसतो. तर या मनी उपासनामध्ये म्हणजे लोक म्हणतात ना की पैसे पैसे पैसे, तर फॉरगेट अबाउट. मी कायम सांगतो की मनी उपासनामुळे तुम्हाला पैसे वगैरे जर मिळाले ना, हा बोनस असतो. बेसिकली तुमची मनाची आंतरिक शक्ती जी वाढत जाते कंपाऊंडिंगली, ही तुम्हाला जी काही आनंद देते ती कुठलीच गोष्ट देऊ शकणार नाही. दुसरी गोष्ट, मन जेव्हा तुमचं स्थिर होतं, शांत होतं, तेव्हा तुमची क्रिएटिव्हिटी वाढायला लागते. मनी उपासना करताना ग्रॅज्युअली हे माझ्या आयुष्यामध्ये पर्सनली आणि प्रोफेशनली होत गेलं. मी तोच व्यवसाय करतोय जो मार्केटमधले 1000 लोक करतायत, पण मला जो सक्सेस मिळतोय तो बाकीच्या 999 लोकांना मिळत नाहीये सक्सेस. सो दिस मनी उपासना इज मेकिंग द डिफरन्स हिअर इन प्रोफेशनल लाईफ अँड पर्सनल लाईफ. आणि तिसरी गोष्ट अशी की खरा आनंद काय, खरं समाधान काय, हे मनी उपासना करताना सर किंवा तुम्ही असं आम्हाला कधीच सांगत नाहीत की ह्याला समाधान म्हणायचं किंवा ह्याला आनंद म्हणायचं. ते अंडरस्टँड करण्याचा तो भाग आहे आणि ते अंडरस्टँड होत चालेल. तर आय एम ऍब्सोल्युटली व्हेरी हॅपी, फुलफिल्ड. म्हणजे आपण म्हणतो ना की हा पाण्याचा ग्लास आहे, हा अर्धा रिकामा आहे का अर्धा भरलेला आहे. तर मी या ग्लासकडे अर्धा भरलेला आहे म्हणूनच बघतोय, अर्धा रिकामा म्हणून बघत नाही. This is my way of looking at whatever I am learning out of money upasana and all those things. आणि महेश, तुमची जी कन्सिस्टन्सी आहे, एवढे वर्ष मी तुम्हाला बघतेय, थ्रू ऑल अप्स अँड डाऊन्स यू हॅव ऑलवेज, कायम तुम्ही याच्यावर विश्वास ठेवलाय आणि यू हॅव केप्ट गोईंग. म्हणजे कुठेही तुम्ही कधीच थांबला नाहीये की आता हे टार्गेट अचीव्ह झालं तर आता बास झालं, म्हणजे एवढं ठीक आहे. तुम्हाला कायम ती उत्सुकता आहे की ह्याच्या पुढे कसं जाऊ, मी हे टिकवू कसं. आणि Yes, ते जे yes. सगळं मी बघितलंय तुमच्या आतमध्ये, हे इतका मला आनंद होतो. हे तुम्ही आज जे सगळं बोलताय हे ऍक्च्युली आम्ही सगळे लेक्चर्स मध्ये बोलतो, पण त्यावेळेला हे सगळं बऱ्याच वेळेला नवीन लोकांना ही सगळी फिलॉसॉफी वाटते. म्हणजे हे प्रॅक्टिकली बरोबर खरंच आहे. आपण अनुभवू शकतो, ही किती छान गोष्ट. आणि मी तुम्हाला बघितलंय की तुम्ही इतक्या लेवलला गिव्हिंग करता, जे मनी उपासनामध्ये ऍक्च्युली शिकवलं जातं. आणि मी दिस इज समथिंग आय रिअली वॉन्ट टू अप्रिशिएट यू फॉर, की तुम्ही पुस्तकं थँक्यू इतक्या मॅडम. लोकांपर्यंत पोहोचवताय. म्हणजे आय थिंक महेश विदाऊट अ बुक, विदाऊट समृद्धीचा साक्षात्कार, हे इक्वेशनच शक्य नाहीये बहुतेक. हे महेशच्या आयुष्यात हा, प्रत्येक हा. व्यक्ती जी येईल त्याच्यापर्यंत समृद्धीचा साक्षात्कार हे पोचलेलंच आहे. सो तुम्ही ज्या वेळेला एवढ्या हाय एनर्जी बुक करता, माध्यम बनता, ते वाचू दे किंवा नको वाचू दे हा त्यांचा प्रश्न आहे, पण जेव्हा तुम्ही येस, पोचवता, सो ज्या गोष्टी करता आपण निमित्त बनतो, ती गोष्ट ऑटोमॅटिकली आपल्या आयुष्यात वाढतच जाते ना. सो अँड आय ऍब्सोल्युटली. लव्ह दिस, द वे यू व्हॅल्यू युअर सेल्फ, की जस्ट वन मिनिट, जस्ट पॉज. येस, येस. म्हणजे ऍज इफ या सगळ्या कॉन्सेप्ट ज्या आहेत या तुमच्या रक्तात भिनलेल्या आहेत आता. मी एवढे वर्ष सातत्याने फॉलो करताय. बरेच जण कसं असतं, ते जस्ट ट्राय ट्राय सर्टन थिंग्स. सो त्याला तेवढी इंटेन्सिटी मिळत नाही, त्याला तेवढी ग्रॅव्हिटी मिळत नाही आणि रिझल्ट यायच्या आधीच ते मागे वळतात. पण मला असं खरंच वाटतं की तुम्हा प्रत्येक मनी उपासना, यू हॅव समथिंग टू शेअर, सम बिग अचीवमेंट टू शेअर. येस, आणि ह्याचं येस. क्रेडिट सगळं जे सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही जे काम केलेलं आहे ना स्वतःवरती, ज्या हो, वेळेला लाईफ वॉज रिअली हो, डिफिकल्ट, हो. खूप छोट्या छोट्या गोष्टींकरता स्ट्रगल्स होते, छोट्या छोट्या आकड्यांकरता, म्हणजे ते मॅनिफेस्ट येस. करायला सुद्धा आपण झगडत होतो. पण त्या वेळेपासून तुम्ही जे बरोबर. स्वतःवर काम करताय, आज त्या सगळ्याचा एक हा क्युम्युलेटिव्ह परिणाम आहे. आणि एक गंमत म्हणून, म्हणजे तुम्ही जसं लास्ट टाइम बरोबर. पण आमच्या बरोबर शेअर केलं की मॅनिफेस्टिंग 25 लाख रुपीज इन अ मंथ, हे एक ड्रीम हा. आहे ना. आणि इट इज ड्रीम जस्ट म्हणजे विश्वास नाही बसत मॅडम. एक्झॅक्टली. आणि ही जी आपली वर्थ वाढल्यावरती सगळं युनिव्हर्स आपल्याला असं सपोर्ट करतं. आणि नुसतंच पुस्तकाच्या माध्यमातून नाही, तुम्ही येस. कितीतरी लोकांना या सगळ्याशी जोडलेलं आहे. आणि हो, हो, यू हॅव हो. बीन इन्स्ट्रुमेंटल फॉर देम, गायडिंग देम, मोटिवेटिंग देम टू स्टे येस, ऑन दिस पाथ. सो ग्रेट महेश, येस. युअर ट्रान्सफॉर्मेशन इज ग्रेट. म्हणजे
मला शब्द कमी पडतात टू प्रेज यू. नाही, फर्स्ट ऑफ ऑल या सगळ्यांचं म्हणजे आय एम रिअली ग्रेटफुल की ही योजना आहे, त्या योजनेचा मी एक भाग आहे म्हणून सरांशी आणि तुमच्याशी आणि आनंदयोग कुटुंबाशी मी जोडला गेलेलो आहे. आणि मला कायम मी लोकांना हेच सांगतो की पैसे वगैरे मिळवायचे नाही, खूप छोटी गोष्ट आहे मनी उपासना करण्यासाठी. तो बोनस आहे, बोनस इफेक्ट आहे. मनी उपासना पैशासाठी करायची म्हणून करूच नका. तुम्हाला इनसाइड आउट, तुम्हाला शिफ्ट करायचं असेल तुम्हाला स्वतःला आणि युनिव्हर्सल अलाइनमेंटला तुम्हाला जायचं असेल, विच इज अ हॅपीनेस. ही युनिव्हर्सची अलाइनमेंट आहे, म्हणजे युनिव्हर्स इज अलाइनिंग विथ द फ्रिक्वेन्सी ऑफ हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. ही युनिव्हर्सची मूळ फ्रिक्वेन्सी आहे. त्याला ट्यून व्हायचं असेल तर मनी उपासना करा, ऑटोमॅटिकली पैसे पण येतील आयुष्यामध्ये आणि बाकीच्या प्रॉस्पेरिटीच्या भौतिक गोष्टी पण येतील. हे मी कायम सांगतो. आणि दरवेळेस आपला प्रोग्राम जेव्हा असेल तेव्हा मी लोकांना सांगतो, जे येतात ते ठीक आहे, जे नाही येतात त्यांना कधी मी फोन करून विचारत पण का नाही, का नाही आला. कारण त्याच्या नशिबातच नसेल तर तो इथपर्यंत येणारच नाही. नशिबात असेल तर तो कार्यक्रमाला येईल. त्यामुळं आपण आपलं काम करत राहायचं. मला एवढंच वाटतं की आयुष्यामध्ये योग्य वेळेस मला जे मिळालं ते लोकांना त्यांच्या आयुष्यात जर मिळालं तर जो आनंद मला मिळालाय, जी प्रगती मी साध्य करू शकलोय, कदाचित तेवढीच प्रगती किंवा त्यापेक्षा जास्त प्रगती त्यांच्या पण आयुष्यात व्हावी. कारण आय वॉन्ट एव्हरीबडी अँड एव्हरी पर्सन इन द सोसायटी शुड मेक प्रोग्रेस इन लाईफ अँड शुड अर्न मनी इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट एव्हर दे आर डुईंग. त्या भावनेने मी लोकांना सांगत असतो. जे आले ते ठीक आहे, जे नाही आले ते पण ठीक आहे. आणि आय एम रिअली ग्रेटफुल की या अशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जशी तुम्ही दोघं एक समाजाची सेवा करताय, तसंच मला पण समाजाची सेवा करण्याचा भाग बनतोय. कारण भारतीय मानसिकतेत किंवा जगामध्ये कुठे जरी गेलं तर मी फेल झालो होतो हे लोकांना सांगायलाच खूप म्हणजे आवडत नाही. ऍक्च्युली प्रत्येक जण फेल होतो. मोठे मोठे सगळे स्टॉलवर्स जे आहेत, बिझनेसमन आहेत, मोठे मोठे जे उद्योगपती बिलियनरीज आहेत, ते पण फेल झालेले आहेत. पण आपण इतक्या संकुचित मनोवृत्तीने जगतोय की आता आपण सक्सेसफुल आहोत ना, तर आपल्याला आपल्या फेल्युअर बद्दल बोलायलाच आवडत नाही किंवा मी फेल झालो होतो हे सांगायला आपल्याला कमीपणा वाटतो. आणि कदाचित मी हे सरांकडनं शिकलोय. सर कुठल्याही लेक्चरला जो त्यांनी 20 वर्षामध्ये जो संघर्ष केला तो जेव्हा सांगतात तेव्हा अंगावरती काटा येतो. ते ऐकतात 20 वर्षाचा संघर्ष कुठं, आणि आपण 1-2 वर्ष 3-4 वर्ष काहीतरी संघर्ष केला तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला खूपच काहीतरी जिंदगीने मार डाला वगैरे असं काहीतरी. तर मला असं वाटतं की इफ यू आर ऑनेस्ट विथ युअर सेल्फ आणि जर तुमची वेळ आलेली असेल तर तुम्ही मनी उपासना नक्की जॉईन केलं पाहिजे आणि तुमच्या आयुष्यामधला शिफ्ट हा तुम्ही अनुभवायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आणि ग्रेट. जे काही तुम्ही आणि सरांनी मला 17-18 वर्षामध्ये जे मार्गदर्शन केलेलं आहे, त्या मार्गदर्शनामुळे जे काही आयुष्यामध्ये मिळवले त्यातला काही भाग मी समाजासाठी कायम देत राहणार आहे आणि देत आहे. आणि ते अजून मल्टिपल टाइम्सनी वाढत जाणार आहे माझ्याकडनं, ह्याची मी तुम्हाला प्रॉमिस करतो, तुम्हाला आणि सरांना. आणि ही जर्नी अशीच चालू ठेवेन. मनी उपासना बरोबर ग्रेट मनी महेश. उपासना मला 11 पण मी करतोय. मला खूप आनंद होतोय लिस्निंग टू ऑल दिस, कारण मी हे सगळं प्रॅक्टिकली घडताना बघितलंय. म्हणजे राईट फ्रॉम अवर फर्स्ट हम्म, कन्सल्टेशन टू हाऊ यू हॅव इव्हॉल्ड, आणि हे सगळं डिस्कशन, हम्म, म्हणजे आधी काय लेवलला आपण डिस्कशन करायचो आणि आज आपण काय लेवलला हम्म. डिस्कशन करतोय. सो मला खूप आनंद होतोय तुमची ही जर्नी बघताना. सो थँक्यू फॉर बिईंग विथ अस. जायच्या आधी मला एक फक्त थँक्यू मॅडम. इंटरेस्टिंग प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. या एवढ्या वर्षाच्या जर्नी मधनं इफ यू कुड लिस्ट टू इम्पॉर्टंट टेकअवेज फ्रॉम मनी उपासना, की दोन महत्वाच्या गोष्टी ज्याच्यानी ज्या मनी उपासनामध्ये शिकवल्या आणि त्याच्यानी ऍक्च्युली तुम्हाला एक वेगळी इन्साइट मिळाली किंवा तिथून तुमचं आयुष्य बदललं. सो टू इम्पॉर्टंट थिंग्स इफ यू कुड से. ज्या ज्या गोष्टी मनी उपासनामध्ये सर आणि तुम्ही शिकवता त्या किंतु परंतु जर तर हे न विचारता ब्लाइंडली फॉलो करायच्या. आणि दुसरी गोष्ट, ते फॉलो करत असताना रिझल्ट वरती फोकस नाही करायचं.
ग्रेट. आणि हे खूप मोठं ह्या सिक्रेट आहे दोन त्याचं. गोष्टी, तुम्ही या दोन गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्हाला कुठलीही मनी उपासना आहे ना तुम्हाला सक्सेसच देणार. पण मी बघतोय खूप वर्ष लोक मनी उपासना करतायत, त्यांना रिझल्ट येत नाहीत, आणि जेव्हा आम्ही इंटरॅक्ट करत असतो ते हेच म्हणतात, अरे रिझल्टच येत नाही. म्हणलं तू रिझल्ट डोक्यात ठेवून काम करतोय का, तर रिझल्ट नाही येणार. मग त्यांनी किती वेळा काही करू दे, किंवा मनी उपासना म्हणजे मी काही लोक अशी बघितलीत, 1 वर्ष येतात, 2 वर्ष गॅप घेतात, परत तिसऱ्या वर्षी येतात, कारण ते असं गेलेलं असतं ते परत असं खाली येतात. तर आपण हे अंडरस्टँड केलं पाहिजे मनी उपासना करताना, की ओव्हरनाईट कुठलाही प्रॉब्लेम हा क्रिएट होत नाही तुमच्या आयुष्यामध्ये, इंटरनली और एक्सटर्नली. तर ते ओव्हरनाईट एका मनी उपासनामध्ये कसं काय जाणार ते? जर तो प्रॉब्लेम 10, 15, 20 वर्षाचा असेल तर तो एका मनी उपासनामध्ये नाही जाऊ शकणार. ती काही क्रोसिनची गोळी नाहीये की एक गोळी घेतली आणि लगेच सकाळपर्यंत ताप गेला. ती एनर्जी पिल आहे, ती तुम्हाला दरवर्षी घ्यावी लागणार आहे, आणि नुसती घ्यावी नाही लागणार आहे. हा काही क्रॅश कोर्स नाहीये. मनी उपासना इज अ लाईफस्टाईल. तुम्ही जे शिकता ते तुम्हाला फॉलो केलं पाहिजे. म्हणजे मी नुसतं मनी उपासनापर्यंतच नाही, की आयुष्यामध्ये रोज, म्हणजे हे माझं 17वं किंवा 18वं वर्ष असेल, मी 30 मिनिटं रोज काढतो या गोष्टीसाठी. आणि ती 30 मिनिटं अशी स्ट्रेसमध्ये नाही, सकाळी उठल्यानंतर ग्रॅटिट्यूड पासून माझी सुरुवात करतो. 10 मिनिटं त्याच्यामध्ये घालतो, एक छोटा कुठला तरी प्रोटोकॉल घेतो सरांनी, आणि तुम्ही जे शिकवलेले छोट्या छोट्या वॉटर एक्सरसाइज आहेत त्या वॉटर एक्सरसाइज करतो. आणि रात्री झोपताना प्रोटोकॉल टॅपिंग, आणि मनी उपासना 10 मध्ये तुम्ही जे पॉवर इमेज जी शिकवली होती ते मी आता मनी उपासना करून आता जवळजवळ 1 वर्ष होत आलं. पण पॉवर इमेज व्हिज्युअलायझेशन, आता जसं तुम्ही मागच्या मनी उपासनामध्ये सांगितलं होतं की एक पॉवर इमेज तुमची अचीव्ह झाली की पॉवर इमेज तुम्ही चेंज करायची, तशी आता नवीन पॉवर इमेज घेऊन मी व्हिज्युअलायझेशन करतोय. तर रात्री झोपायच्या अगोदर एक प्रोटोकॉल करून पॉवर इमेज व्हिज्युअलायझेशन करून मी झोपतो. सो सकाळी उठल्यानंतर पण पॉझिटिव्ह सुरुवात होते, आणि रात्री झोपताना पण पॉझिटिव्ह सुरुवात होते. आणि अजून एक गोष्ट मगाची सांगताना जी कदाचित माझ्याकडनं स्किप झाली होती, की 10व्या मनी उपासनामध्ये पॉवर इमेज मध्ये मी स्वित्झर्लंड मधले आल्प्सचे पर्वत घेतले होते, आणि व्हिज्युअलाइज करताना असं अगदी पर्वतांकडे मी असं थांबून पर्वतांना मिठी मारतोय असं करायचो. एक्झॅक्टली त्या पद्धतीने आय हॅव अचीव्ड दॅट पॉवर इमेज. आणि ऑगस्ट 2023 मध्ये आय हॅव स्पेंड ऑन 5 लाख रुपीज ऑन मी. आणि 16 दिवस मी युरोपमध्ये होतो, 8 दिवस स्वित्झर्लंड मध्ये होतो, आणि 8 दिवस इटलीमध्ये होतो. इट वॉज हेल ऑफ अ ड्रीम हॉलिडे फॉर मी. आणि कुठलीही काटकसर न करता आय हॅव स्पेंड ह्यूज मनी ऑन माय सेल्फ, अँड आय एम हॅपी फॉर दॅट. अमेझिंग. ग्रेट, ग्रेट महेश. थँक्यू फॉर बिईंग विथ अस. आणि तुमचे हे जे इन्साइट्स आहेत, तुम्ही आज जे प्रॅक्टिकली आयुष्य जगताय, जे कधी काळी खूपच अवघड वाटत होतं ना या कॉन्सेप्ट, ज्या वेळेला हो, स्टेजवरनं हो. आम्ही सांगत होतो, ते 13 मध्ये 14 मध्ये, हे सगळं खूप इलॉजिकल आणि इम्प्रॅक्टिकल वाटत होतं ना, की हो, मनी इज अ इफेक्ट वेन वी से दिस. पण आज यू आर एक्सपिरियन्सिंग दॅट दॅट मनी इज अ इफेक्ट. आणि मगाशी तुम्ही जसं म्हटलात की येस, बरेच जण म्हणतात की येस. अरे मी एवढं केलं माझ्या लाईफमध्ये, रिझल्ट नाही आला. तो रिझल्ट ऍक्च्युअली त्यांच्यामुळेच अडकलेला हो, असतो. कारण ते रिझल्टच्या हो, मागे लागतायत, ते स्वतःला बदलायच्या मागे लागत नाहीयेत. हो. रिझन काय आहे? प्रॉब्लेम कोणाचं येस, रिफ्लेक्शन आहे? तुमच्या ब्लॉकेजेसचं रिफ्लेक्शन आहे. तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पळू येस, नका, तुम्ही ब्लॉकेजेस रिलीज करायला पळा. प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली लांब येस. पळणार आहे तुमच्यापासून. पण बऱ्याच वेळेला आपण हे उलटं हो. गणितच फॉलो करतो आणि तिथेच अडकतो. बट ग्रेट, तुमच्या या आजच्या सेशनमुळे बऱ्याच लोकांना खूप इन्साइट्स मिळतील. जे जिथे अडकले असतील, अर्धवट प्रॅक्टिस करत असतील, डिमोटिवेट झाले असतील, त्यांना परत मोटिवेशन मिळेल, परत उभारी घेण्याची एनर्जी मिळेल. सो थँक्यू महेश फॉर कॉन्ट्रीब्युटिंग फॉर टुडेज सेशन. आणि आय विल सी यू ऑन द 25th, 18 पुण्यात भेटतोय आपण. फिफ्थ ऑफ फेब्रुवारी. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला ऍड करायची मॅडम, तुम्ही 2013-14 मध्ये जे सांगत होता आजही तेच सांगताय. पण हा विषयच असा आहे की तेव्हा पण जगातली 0.01% लोकच याच्या बाबतीत अवेअर झाली होती
किंवा जागी झाली होती आणि आज पण तेवढीच लोक अवेअर आहेत. त्यामुळे ते अवेअर होणाऱ्यांचं प्रमाण काही वाढलेलं नाहीये. 2013-14 पेक्षा गॅजेट्समध्ये आपण आता जास्त अडकलेलो आहे. त्यामुळे तो अवेअरनेस हा तेवढाच आहे. फक्त एवढंच आहे, जिसके नसीब में होगा वो आएगा, जिसके नसीब में नहीं होगा वो नहीं आएगा. आणि ही संधी तुम्ही आणि सरांनी मला उपलब्ध करून दिली. थोडीशी तुम्ही जी समाजसेवा करताय त्याच्यात खारीचा वाटा उचलण्याची, त्याबद्दल मी तुमच्या दोघांचे मनापासून आभारी आहे आणि कृतज्ञ आहे मॅडम. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. चलो, हॅव अ ग्रेट डे. सी यू. येस, थँक्यू, थँक्यू.